असतील तुम्ही. एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याचे कपडे घातले, गडाच्या खाली आले. गडाच्या पायथ्याशी एक गाव, आणि त्या पायथ्याशी आल्यानंतर संध्याकाळची 7-7:30ची वेळ एका गावामध्ये आले. एका भगिनीला सांगितलं, ताई तुम्ही प्रवासी मला जेवण दे. त्या भगिनीनं पटकन छत्रपतीनं भाजी वाढली, चपाती वाढली, भाताचा गोळा वाढला आणि वरण आणलं. छत्रपतीनं म्हटलं, वाढू का भातावर? छत्रपती म्हणे, वाढा भातावर. त्या भगिनीला छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं. शिवाजी महाराजांनी कशाचं रूप घेतलं होतं? शेतकऱ्याचं. म्हणे, वाढू का वरण? शिवाजी राजा म्हणे, वाढा भातावर. त्या भगिनीने शिवाजी राजांकडे पाहिलं. म्हणे, तुम्ही पण आमचे शिवाजी राजांसारखेच दिसता. राजांना धक्काच बसला. म्हणे, मला ओळखलं की काय? शिवाजी राजांनी शेतकऱ्याचं रूप घेतलं होतं, पण मला ओळखलं की काय? राजांना धक्का बसला. म्हणजे काय? म्हणजे त्या भातावर वरण टाकलं तर ते भातात कमी जाईल आणि पानावरून जास्त चांगलं जाईल. त्या भाताला वरण करा, म्हणजे आड करा, म्हणजे त्यात वरण साठवता येईल. छत्रपतींचं जेवण झालं. छत्रपतीने हात धुतला त्या भगिनीला विचारलं, म्हणे, मग याचा शिवाजी महाराजांचा काय संबंध? तेव्हा त्या भगिनीनं सांगितलं की म्हणे, आमचे राजे किल्ले भरपूर घेतात, पण त्यात किल्ले वाचवण्यासाठी गड किल्ल्यांना तटबंद्या बांधत नाही, म्हणून म्हटलं तुम्ही आमच्या शिवाजी राजांसारखे दिसता. शिवाजी राजे दुसऱ्या दिवशी गडावर गेले. त्या भगिनीला दुसऱ्या दिवशी गडावर बोलवून घेतलं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची असती त्या भगिनीचा सत्कार केला. सगळे स्थापत्य शास्त्रज्ञ, अभियंते, इंजिनियर बोलवून घेतले आणि गड किल्ल्यांच्या तटबंद्या बांधायला सुरुवात केली. एका स्वयंपाक करणाऱ्या महिलेकडून गड किल्ल्यांच्या तटबंद्यांचं ज्ञान घेताना माझ्या राजाला मी राजा आहे असा अहंकार कधीच झाला नाही. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गुणका द्या माका गय डोकावर. महाराष्ट्रामध्ये शिवाजी राजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली. कुठे? दगडी सपगावला. मग कुठे? वा, पुढे चालून तू नक्की राजकारणी होऊ शकतो. शिवाजी महाराजांनी 3 बोटं कापली शाहिस्तेखानाची. कुठे? लाल महालात, पुण्यात. 3 वर्ष जो शाहिस्तेखान पुणे सोडायला तयार नव्हतं. 3 वर्ष ठाण माणूस होतो महाराष्ट्रामध्ये. 6 महिने लागून गेले त्याला चाकणचा वैकुंठ किल्ला घ्यायला. 6 महिने नाही येत आला त्याला किल्ला. त्याचे ते पोरं होतं ना शाहिस्तेखानाचे, ते शाहिस्तेखानाचे पोरं शाहिस्तेखानाला म्हणायचं, चलो आबाजान किल्ला लेता है. अहो म्हणे, रिकामा काम करू नको, किल्ला घेण्याच्या नादाला लागू नको. म्हणे, मग आबाजान ऐश करते. ऐशच करत राहिला तू 3 वर्ष. एकही किल्ला घेतला नाही. औरंगजेबाचा मामा होता शाहिस्तेखान. शाहिस्तेखान पोरांना सांगत होता, अरे म्हणे, किल्ला घेण्याच्या नादाला लागू नको. आपण जर किल्ले घ्यायला लागलो, आपण विजय मिळवायला लागलो आणि आपण भरपूर विजय मिळवून दिला तर औरंगजेब खतरनाक आहे. तो सांगेल तुम्ही यशस्वी सरदार आहे, तुम्ही आता भरपूर विजय मिळवून दिला, आता तुम्ही काबूल करणार निघून जा. मग तिकडे जाण्यापेक्षा पुण्याची हवा गार आहे. तिकडे जाण्यापेक्षा पुण्याची हवा गार आहे. 3 वर्ष होता महाराष्ट्रात, पुन्हा सोडायला तयार नाही. छत्रपतींनी छापा टाकला. 3 बोटं कापली, बरोबर 3 बोटं. 3 वर्ष जो शाहिस्तेखान पुणे सोडायला तयार नाही, त्यानं 3 बोटं कापतात. 3ऱ्या दिवशी गाशा भाषा गुणून बॅक टू ट्रॅव्हलिंग पुन्हा लागला. 3ऱ्या दिवशी त्यानं गाशा भाषा गुंडाळला. शाहिस्तेखान आग्र्यात गेला. आग्र्यात गेल्यानंतर जेवायला बसायचा आणि जेवायला बसल्यानंतर एक म्हणायचा, वदनी कवड घेता. शाहिस्तेखान म्हणायचं का? शाहिस्तेखान म्हणेल असं म्हणेल. शाहिस्तेखान जेवायला बसला की एकच म्हणायचा, बोट किती कापली? कुणाची कापली? किती कापली? कुणी कापली? छत्रपतींनी. छत्रपतींच्या नावात अक्षर किती? शी वा जी. याला म्हणतात महाराष्ट्रानं दिल्लीला अक्कल शिकवणं. जेवताना सुद्धा विचार करायचा, बरं झालं बोटावर आलं नाही तर जीवावर गेलं असतं. हा शिवछत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास आहे. शिवछत्रपतींच्या पोटी एका नरसिंहाने जन्म घेतला. सिंहाच्या पोटी छावा जन्माला येत असतो. शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व एवढं होतं, भानकर पगड़ी जब शिवबाराजे तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते सभी गरीब और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. त्या गणिवाणी सुद्धा विचार करावा की आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलं असतं तर आम्ही सुद्धा मराठे म्हणून जन्माला आलो असतो आणि शिवाजी राजांच्या सैन्यात आले असलो असतो. कारण त्या राजाची निष्ठा या मातीशी होती आणि तीच निष्ठा प्रतिपादित करताना श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये निष्ठा